ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. सर्व भक्तमंडळींना मी आज आनंदाने आवर्जून सांगतोय की आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. 10 जुलै 2025 हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि या दिवशी मी हा व्हिडिओ आज प्रसारित करत आहे. गत 1 वर्षापूर्वी म्हणजेच गुरुपौर्णिमा जी 24 साली झालेली आहे त्या दिवशी हे माझं चॅनल मी अधिकृत सुरू केलं आणि दर आठवड्याला 2 व्हिडिओ या पद्धतीने आज मी त्यातला 98वा व्हिडिओ आपल्यासाठी सादर करत आहे. बरोबर वर्ष झालेलं आहे. या वर्षात खरं म्हणजे माझ्या कल्पनेने 104 व्हिडिओ व्हायला पाहिजे होते, पण झालंय काय की 2-3 व्हिडिओंना मी क्रमांकच दिलेले नाहीत आणि 2 सुरुवातीचे व्हिडिओ हे गुरुपौर्णिमेच्या आधी मी 2-3 दिवस टाकले होते, त्यामुळे मी ते नंबरमध्ये घेतले नाहीत. नंतर प्रसार सेवेचे किंवा असे काही 1-2 व्हिडिओ केले त्याला मी नंबर दिलेले नाहीत. त्यामुळे हा 98वा क्रमांक आलेला आहे. जो आलेला आहे तो आलेला आहे. 98 व्हिडिओ आज मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 98 व्हिडिओ करत आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुस्वरूप आठवावं हे निश्चितपणे आठवणं चांगलं आहे असं मला वाटतं. आणि मी गुरुस्वरूप माझ्या गुरुदेवांचं कसं आहे हे आपल्याला एक अनुभव सांगून हे सांगणार आहे. हा देखील अनुभव मी गत 2 व्हिडिओमध्ये उरणचे मांगेलाल शेठ मांगेलाल पोखराजी शेठ यांनी गुरुगौरविका पुष्प 1 मध्ये अशक्य ते शक्य झाले हा जो एक लिहिलेला आहे, पान क्रमांक 280 ते 286 वर त्यांनी तो लेख जो प्रसिद्ध झाला आहे त्याच्या आधारे मी आपल्याला हे सांगणार आहे. मांगेलाल शेठ यांची पार्श्वभूमी मी मागे 2 व्हिडिओ सांगितली, मला ती रिपीट करायचे काही कारण नाही आहे. 1968 साली ते गुरुचरणाशी आलेले आहेत आणि त्यांनी अनेक वेळा गुरुदेवांच्या बरोबर यात्रा केलेल्या आहेत, हे मी मागच्या व्हिडिओ सांगितले. पण त्यांची पहिली जी यात्रा होती ती यात्रा 1973 साली श्रीयुत नरसिंहवाडी इथं गुरुदेवांच्या बरोबर सुरू झाली. गुरुदेव त्यावेळेस नरसिंहवाडी येथे गेलेले होते, श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे गेले होते आणि त्यांच्या समवेत प्रथमतःच मांगेलाल शेठ त्या ठिकाणी गेलेले होते. तर मांगेलाल शेठांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते गुरुदेवांच्या आल्यानंतर बाकीचे भक्त फारसं बोलायचे नाहीत, पण मांगेलाल शेठ निडरपणे गुरुदेवांच्या एवढे बोलायचे आणि बोलताना हे फार ते विचार करून बोलत होते अशातला काही भाग नाही, पण एक जी काही वर्तमान परिस्थिती आहे त्याच्यावर त्यांना भाष्य करायला आवडायचं आणि गुरुदेवांपुढे ते बोलायचे. आणि वैशिष्ट्य असं की गुरुदेवांनाही ते ऐकून घ्यावं असं वाटायचं, गुरुदेवांना ते ऐकून घ्यावं असं वाटायचं आणि त्याच्यातनं अनेक वेळा निखळ हास्यविनोद पण निर्माण व्हायचे आणि गुरुदेवांना ते बरं वाटायचं. आणि ते गुरुदेवांची विनोदावर जरा जास्त प्रीती होती बरं का. ते स्वतःही बऱ्याच वेळा विनोद करायचे आणि असं कोणी विनोद करत असतील तर त्यांना ते आवडायचं. तर त्या दिवशी वाडीमध्ये नरसिंहवाडी इथे त्यांच्याबरोबर जे काही 2-4 भक्त होते, मला माहीत नाही किती भक्त होते ते त्यांनी काही लिहिलेलं नाही आहे. आणि सकाळच्या वेळेस ते 10च्या आसपास हे मंडळी सगळे समोर बसले होते. सकाळची पूजा वगैरे झाली होती. सगळ्यांचं पूजा वगैरे करून जे काही हे असेल सगळ्यांना गुरुदेवांपुढे काही ना काहीतरी श्रवण करण्याकरता बसले होते. गुरुदेव बोलत होते, पण अचानक गुरुदेव थोडे गंभीर झाले आणि म्हणले, तुम्ही जरा सगळे बाहेर बसा बरं.
मला एक काही कळलं नाही की एवढं गुरुदेव बोलतायत आणि अचानकपणे गुरुदेव तुम्ही बाहेर सगळे बसा असं का म्हणले, का म्हणले. तर या ठिकाणी मांगीलाल शेठ यांनी त्यांना विचारलं का आपली तब्येत बरी आहे ना. कारण असं एखाद्या वेळेस केव्हा होतं की तब्येत बरं नाही, डोकं दुखायला लागलं का, बीपी वाढलं का, म्हणजे शंका येते ना. त्यामुळे ते म्हणले आपली तब्येत ठीक आहे का, काय आपल्याला काय औषध आणू का, डॉक्टरना बोलवू का. तर मांगीलाल शेठ बोलल्यावर त्यांनी या सर्वांना सांगितलं की तसं काही नाही, मला काही झालेलं नाही, मी ठणठणीत आहे आणि 10-15 मिनिटांनी मी परत तुम्हाला बोलवणार आहे. तर त्यांनी तिथं सांगितलं की आज एक मोठी शक्ती अनंतात विलीन होणार आहे, अनंतात विलीन होणार आहे. श्रीधर स्वामी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ती श्रीधर स्वामींची शक्ती आज अनंतात विलीन होणार आहे आणि मला त्यांना अभिवादन करायचं आहे, मला त्यांना अभिवादन करायचं आहे. तर तुम्ही सगळे बाहेर बसा. आता ही जी अशा ज्या विभूती असतील त्यांना हे सहज शक्य असतं. वाटतं कर्नाटकातल्या कुठल्या तरी शिमोगा वगैरे त्या भागात श्रीधर स्वामींचा त्यावेळेस वास्तव्य होतं आणि गुरुदेवांना एवढ्या अंतरावरनं वाडीमध्ये असताना, नरसिंहवाडी येथे असताना हे आकलन झालं आणि त्यांनी ताबडतोब त्यांना अभिवादन करायचं आहे म्हणून सांगितलं आणि ते 15-20 मिनटं सगळ्यांना बाहेर बसवलं आणि ते अभिवादन करून आले आणि परत या लोकांना जेव्हा आत परत बोलवलं तेव्हा ते सांगितले मी श्रीधर स्वामींचं दर्शन करून आलो आहे. बघा 10ची वेळ आहे, 10 वाजताच्या सुमारास, 10 वाजण्याच्या सुमारास ही वाडीमध्ये गुरुदेवांनी हे कथन केलं आहे आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. गेलेले ते गुप्त रूपाने गेलेले, वायुरूपाने गेलेले. नरसिंहवाडी ते शिमोगा हे अंतर भरपूर आहे, तर 15 मिनिटात जाऊन येणं शक्य आहे का, नाही आहे. वायुवेगानेच गेलेले आहेत आणि यांना वायुवेगाने जाण्याची पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे ते गेले आणि त्यांनी सांगितलं मी दर्शन करून आलो आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायला वाटेल की शिमोगा येथे श्रीधर स्वामींनी जो काही त्यांची जी देह ठेवण्याची प्रक्रिया आहे सुरू झाली होती ती काहीतरी 9-9:30च्या आसपास सुरू झालेली होती. 9-9:30च्या आसपास सुरू झालेली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी देह ठेवला आहे आणि गुरुदेव 10च्या आसपास त्या ठिकाणी गेले असं या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे ही जे गुरुस्वरूप आहे हे गुरुस्वरूप किती विशाल आहे ते बघा. श्रीधर स्वामी हे देखील गुरुस्वरूपच आहे. श्रीधर स्वामी हे देखील गुरुस्वरूपच आहे. श्रीधर स्वामींचा जन्म हा देखील दत्तात्रयांच्या भक्तीतनंच उपजलेला आहे आणि मला असं वाटतं दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा तो जन्म झालेला आहे. तर श्रीधर स्वामी हे देखील गुरुस्वरूप आहे. पण एक गुरुस्वरूप अनंतात विलीन होत असताना दुसरं गुरुस्वरूप तिथं त्यांना अभिवादन करायला जातंय. हा विलक्षण योगायोग आहे, विलक्षण योगायोग आहे किंवा विलक्षण घटना आहे. योगायोग नाही म्हणता येणार कारण ही घटना आहे. आणि जाणून बुजून जाणीव असताना गुरुदेवांनी ती केलेली आहे. ही जाणीव असताना गुरुदेवांनी केलेली आहे. म्हणजे हे जे सगळे सत्पुरुष असतात ते एकमेकांच्या बद्दल किती आदर बाळगतात हे आपण लक्षात घ्या. अत्यंत आदर बाळगतात असं लक्षात घ्या. मला वाटतं त्या हा जो अनुभव यांनी लिहिला आहे मांगीलाल शेठनी हा फार आपल्याला उपकारक आहे. आता यात काय झालंय की हे सकाळी घटना घडली. मी तुम्हाला साधारणपणे वेळ पण सांगितली काय 9-9:30च्या आसपास त्या ठिकाणी ते प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यांच्या चरित्रात पण दिलेलं आहे
आणि हे सगळं घडत असताना, शिमोग्याला घडत असताना, मिळतं मला आता गाव आठवत नाही ते नक्की, तर तिथे घडत असताना शिमोगा तालुक्यात हे गुरुदेवांना इथे बित्तंबात बातमी होती. त्याच्यानंतर संध्याकाळी एक मला वाटतं सांगलीतले आमदार, मला वाटतं त्यांनी नाव दिलेलं नाही आहे, पण आमदार चारुदत्त, त्यांना काका म्हणून म्हटलंय त्यांनी, मंगेलाल शेठनी, ते आले आणि त्यांनी गुरुदेवांना सांगितलं की आज श्रीधर स्वामी अनंतात विलीन झाले. आज रेडिओवर आम्ही ती बातमी ऐकली आणि ही ऐकल्याबरोबर, त्या ठिकाणी ऐकल्याबरोबर मंगेलाल शेठ म्हटले, अहो आम्हाला तर सकाळीच कळलंय. तर त्यांनी विचारलं की ती बातमी तर दुपारी आली, तुम्हाला सकाळी कसं कळलं, सकाळी कसं कळलं? तर त्यांनी सांगितलं की माझे जे गुरुदेव आहेत त्या गुरुदेवांनी आम्हाला ही बातमी त्यावेळेस सांगितली आहे आणि स्वतः गुरुदेव तिथे दर्शनाला जाऊन आलेले आहेत. म्हणजे हे जे गुरुस्वरूप आहे आपल्या गुरुदेवांचं, हे ओळखण्याकरता ही घटना अत्यंत बोलकी आहे काय. आणि या ठिकाणी मंगेलाल शेठनी लिहिलेलं आहे की गुरुदेवांच्या महानतेचा त्यांना त्या दिवशी साक्षात्कार झाला. तो दिवस होता 19 मे 1973. त्या क्षणी त्यांना ती जाणीव झाली आणि त्या क्षणी म्हणजे त्यांनी एक निर्धार व्यक्त केला गुरुदेवांच्याकडे, म्हणजे की आज 19 तारखेला आपल्या या गुरुस्वरूपाचा मला जो साक्षात्कार झाला आहे, त्यामुळे मी असं ठरवलंय की इथून पुढे 1 वर्ष दर महिन्याला मी 19 तारखेला किंवा 19 तारखेच्या आधी, 19 तारखेच्या आधीच आपलं दर्शन करायला येणार आहे. आणि जर ही तारीख चुकली तर जोपर्यंत मी दर्शन करत नाही तोपर्यंत मी साखर खाणं बंद करीन. हा निर्धार 1973 साली मंगेलाल शेठ यांनी सद्गुरूच्या समोर व्यक्त केला होता आणि गुरुदेवांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्याबरोबर त्यावेळेस आमचे कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी सेवेमध्ये होते आणि त्यांनी श्रीकांतला बोलवून, श्रीकांत बघा मंगेलाल शेठनी काय निश्चय केलेला आहे तो. आणि म्हणजे या ठिकाणी थोडक्यात गुरुदेवांनी मंगेलाल शेठ यांच्या या निर्धाराचं कौतुक पण केलेलं आहे. म्हणजे भक्ताला अनुभूती येणं आणि ती अनुभूती आली आहे हे प्रत्यक्ष गुरुस्वरूपाला सांगणं हे फार रेअर असतं, हे फार रेअर असतं. पण ते त्या दिवशी घडलं आणि मंगेलाल शेठ यांनी तो निर्धार व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं की दर 1 वर्ष, त्यांनी हा 1 वर्षाकरता नियम केला होता आणि दर महिन्याच्या 15-16 तारखेच्या आसपासच ते दर्शनाला जाऊन तो त्यांनी निर्धार पूर्ण केलेला आहे. आणि त्यामुळेच जेव्हा असे गुरु आणि असे भक्त असतात त्यावेळेस त्या भक्तांवर गुरु अपरंपार कृपा हे करतच असतात. त्यांच्या कृपेचे मी 2-3 अनुभव कथा व्हिडिओ आपल्याला सांगितलेले आहे. या ठिकाणी मला एक आवर्जून दुसरा उल्लेख करावा असं वाटतोय की हा एक तो लेख माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, मला व्हॉट्सॲपवर वाचायला मिळाला आहे. पण माझ्या कल्पनेप्रमाणे तो आमच्या नगरमधल्या ज्या गुरुदेवांच्या एक भक्त आहेत, श्रीमती मंदाताई जोशी यांनी तो लिहिलेला आहे. कुठेतरी गाथा कोकडेवाड्याची वगैरे असं काहीतरी त्यांनी लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केलेला आहे की सद्गुरूंच्या बालपणी श्रीधर स्वामी हे नगरमध्ये येत होते. भालेराव नावाचं एक कुटुंब होतं, त्यांच्याकडे श्रीधर स्वामींचं येणं जाणं असायचं. हे गुरुदेवांना कळल्यावर ते भालेराव कुटुंबही गुरुदेवांच्या परिचितच होते. त्यामुळे गुरुदेवांनी एकदा सांगितलं की स्वामी येतील तेव्हा मी दर्शनाला येईल. गुरुदेव तेव्हा बालस्वरूपात होते आणि स्वामी हे प्रौढ अवस्थेत होते. त्यावेळेस गुरुदेव तिथे श्रीधर स्वामींच्या दर्शनाला गेले आणि
सगळे लोक जमलेले होते. श्रीधर स्वामींचं दर्शन घेण्याकरता गुरुदेव वाकले तर श्रीधर स्वामींनी त्यांना उचलून गळाभेट घेतली, उचलून गळाभेट घेतली. आणि तिथं त्यांनी सांगितलं की आपण फार मोठे तपस्वी होणार आहात, आपल्याला फार मोठा अधिकार प्राप्त होणार आहे, तेव्हा हे सगळं आपण जतन करा, एवढं त्यांनी एक आशीर्वाद दिला. म्हणजे मगाशी मी बोललो की 2 गुरुस्वरूप आहेत. श्रीधर स्वामी हे गुरुस्वरूपच आहे, आमचे गुरुदेव हे गुरुस्वरूपच. या एका गुरुस्वरूपाने दुसऱ्या गुरुस्वरूपाला या प्रकारचा एक आशीर्वचन दिलं, हे अत्यंत म्हणजे भावस्पर्शी आहे. अर्थात हा श्रीधर स्वामींचा जो अनुभव आहे तोच गुळवणी महाराजांच्या बाबतीत आलेला आहे. हेही मी आपल्याला मागे सांगितलंय की जेव्हा जेव्हा पुण्याला सद्गुरू यायचे, माझ्याकडे मुक्कामाला यायचे, पुण्यात इतर ठिकाणी, तर त्यावेळेस ते आवर्जून गुळवणी महाराजांच्या दर्शनात जात असत. आणि त्या ठिकाणी गेल्यावर दोन्ही गुरुस्वरूपांना हा एक विलक्षण आनंद त्यांच्या मुखावर दिसत असे. अर्थात मी कधीही त्या प्रसंगी गुरुदेवांच्या बरोबर गेलेलो नाही, कारण त्यावेळेस मला घरातली सगळी व्यवस्था बघायची असायची. पण माझे बंधू प्रकाश रेंगे हे मात्र त्यांच्याबरोबर जायचे, आणि ती जाण्याची व्यवस्था सगळी प्रकाश करायचा. तेव्हा प्रकाशने मला ते सांगितलं आहे की दोघांच्या चेहऱ्यावर त्या गुळवणी महाराज आणि आमचे गुरुदेव विलक्षण आनंद असायचा. तर हा जो लेख आहे यांचा जो मंगेलाल शेठ यांनी जो श्रीधर स्वामींच्या निर्गमनाच्या दिवशीचा जो अनुभव सांगितला तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आणि त्याच्याचबरोबर मंदाताई जोशींनी भालेराव कुटुंबियांकडे जे दर्शन घेतलं श्रीधर स्वामींचं, तो पण एक अनुभव सांगितला मी आपल्याला. आणि या सगळ्या याच्यानं आपल्याला आपल्या गुरूंचं गुरुस्वरूप ओळखणं हे सहज शक्य होणार आहे. मी बऱ्याच वेळा आपल्याला म्हणतोय की दत्तात्रय त्यांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, नंतर नरसिंहजी महाराज असतील, टेंबेस्वामी असतील, आपले गुरुदेव असतील, आणि अन्य अनेक जण असू शकतील, आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत काय, पण या सर्व गुरुस्वरूप आहेत. आणि या गुरुस्वरूपाला आपण कायम आदरानेच बघितलं पाहिजे. आणि माझ्या गुरुदेवांचा अधिकार म्हणजेच माझे गुरुदेवांचे परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज यांचा अधिकार किती मोठा होता हे सगळ्यांना कळावं. आणि आज तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुद्दाम हा प्रसंग मी आपल्याला सांगितला आहे. या गुरुस्वरूपाच्या गुरुपूजनाच्या निमित्ताने हा अनुभव मी आपल्याला सांगून माझे सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्या चरणी अभिवादन करतो. त्यांच्या चरणी मी शिरसाष्टांग दंडवत हस्त घालणारच आहे, त्यांचा पदस्पर्श करून घेणार आहेच. पण या व्हिडिओच्या माध्यमातूनही मी त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. तर आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नरसिंह महाराज श्री परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज की जय असं मी या ठिकाणी म्हणेन. श्री गुरुदेव दत्त.